होशियार राजाधिराज महाराज राजश्रिया विराजित सकल गुणमंडित क्षत्रिय कुलावतंस हिंदू पदपातशाह श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज। जगदंब सोयरा राणी साहेब, न्यायाधीशांनी निवाड्याची सूत्र हाती घ्यावी। जी। तशी आपली आज्ञा। हिराजी पंत, आरोपी शंभूराजेंना दरबारात पेश करण्यात यावे। संभाजीराजे दरबारात हाजीर व्हावे। या घडीला ते युवराज नाहीत, आरोपी आहेत। फिर्यादीने दरबारात हाजीर व्हावे। निवाड्याचे कामकाज सुरू करण्यास इजाजत असेल। इजाजत आहे। निवाडा सुरू होण्यापूर्वी शंभूराजेंनी त्यांच्या गळ्यातली कवड्याची माळ उतरवावी। ही कवड्यांची माळ आज ही आम्ही तुमच्या गळ्यात घालतो आहोत। भान ठेवा, या कवड्यांचं मोल जाणा। आब राखा, कोणताही प्रसंग येऊ द्यात, ही माळ गळ्यातून उतरवायची नाही। क्षमा असावी महाराज। माळ उतरवली जाणार नाही।
उतरवावी लागेल. एक वेळ आमची गर्दन उतरेल, पण माळ उतरणार नाही. आई जगदंबेच्या 64 तत्वांची 64 कवड्यांची माळ ती. सगळीच्या सगळी तत्व अबाधित आहे. खात्री असावी. महाराज, आऊसाहेबांच्या आशीर्वादानं ती तुमच्या गळ्यात घातली. अवमान आऊसाहेबांचा होतो. भाऊसाहेबांचा अवमान? आम्ही भोसले असल्याची ही शेवटची खूण होती. सोयरा साहेब, निरपेक्ष बुद्धीनं निवाडा पार पडावा. जी महाराज. निराजपंत, निवाडाच्या कामकाजाला सुरुवात करावी. आरोप असणार शंभूराजे बिन आरोप असणार शंभूराजे बिन निराजपंत, न्यायासनासमोर ते एक आरोपी म्हणून उभे आहेत, आमचे पुत्र म्हणून नाही. आरोपपत्र रिवाजानुसारच वाचा. जी. आरोप असणार शंभूराजे बिन शिवाजीराजे भोसले आणि फिर्यादी केदारजी बिन निळकंठ शहापूरकर, राहणार शहापूर, यांचे वहिमानुसार फिर्याद केली आहे की त्यांची लग्नाची बायको सौभाग्यवती गोदावरी हिला बळजबरीने पळवून नेली असून लपून कब्जात ठेवली आहे ऐसेचे. फिर्यादीने केलेले आरोप तुम्हाला मंजूर आहेत शंभूराजे? नामंजूर. आम्हास हे आरोप साफ नामंजूर आहे. कोणी उठावं आणि आमच्यावर आरोप करावे हे आमच्या बर्दाश्तच्या बाहेर आहे. मला पळवून नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग गोदावरी काय स्वतः पळून गेली? होय, यापूर्वी एकदा पळून गेली होती तुमच्या जाचाला कंटाळून. माझ्या जाचाला कंटाळून? होय, तुमच्या जाचाला कंटाळून. मग गोदावरी माझ्या जाचाला कंटाळून गेली आहे तर त्याचा एक तरी पुरावा आपल्याकडे असेलच. पुरावा? पुरावा नाही. गोदावरी स्वतः आम्हास तसं म्हणाली होती आणि आम्हास ठावे आहे गोदावरी खोटं बोलणार नाही. आम्हाला तसा ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास? हा ठाम विश्वास कधी आला? गोदावरी आपल्या महालात येत जात होती तेव्हापासून ना? मुद्दाना विचार करा. माफ करा युवराज, हा केदारजी
बोलताना विचार नाही, बोलण्याच्या आधी विचार करून मगच बोलतो. आपल्याकडे आहे का पुरावा आम्ही केलेल्या जाचाचा? नाही, माझ्याकडे असंख्य पुरावे आहेत गोदावरी तुमच्या महालात येत जात असल्याचे. हा आरोप आमच्या बर्दास्तच्या बाहेर आहे. त्याची शहानिशाही केली जाईल. चंपादासींनी जबाब देण्यासाठी समोर यावं. चंपाबाई, गोदावरी शंभूराजांच्या महाली वरचेवर येत होती जी येत असायच्या, पर तेव्हा ती युवराजांना भेटत असे. म्हणजे सरकार, असा थेट सवालाचा जबाब ती कशी काय देणार? नोकर माणूस आहे ती. पण तरीही द्यावा लागेल. बोला चंपाबाई, उत्तर द्या. जी मैं दालना बाहेर असतो. ठीक आहे, जा तुम्ही. निराजी पंत, आपणास एक विचारू. विचारा. गोदावरी आपल्या डोळ्या देखत येत जात होती आणि त्याबद्दल तुम्ही अण्णाजी पंतांना विचारले देखील होते, बरोबर? नाही, आमचे काही चुकले असेल तर आम्हाला सांगा. हो, म्हणजे पण तसं राहुजी सोमनाथही बघत. हो हो, म्हणजे गोदावरीला महालात येता जाताना मी बघितलंय. पण माझ्या मते ती युवराज्ञींना भेटायला येत असावी. बघा युवराज, आपण एकही पुरावा दिला नाही. आम्ही असंख्य पुरावे दिले. हवे असतील तर आणखीनही पुरावे देऊ, कारण चौचालपणा सुरू झाला होता. खामोश. कुणाला चौताल म्हणतोस? बघा मायबाप सरकार, युवराजांना राग आला. म्हणजे बायको माझी, मी तिला चौचाल म्हणालो तो वाईट युवराजांना वाटलं. याचं कारण भावनिक गुंता. गोदावरीच नाही, कोणत्याही स्त्रीविषयी असा शब्द वापरला गेला तर आम्हाला असाच राग येणार. माफी असावी महाराज, पण आमच्या आऊसाहेबांचे संस्कार विसरता येणार नाही, कधीच नाही. त्याचबरोबर परस्त्रीला माता म्हणण्याचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही निर्दोष साबित व्हावे म्हणून कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणार असतील तर हा निवाडा नको आम्हास. मायबाप सरकार, निवाड्यापासून पळण्याचा बहाणाच आहे हा. स्वराज्याचा छावा पळत नाही, भिडतो. आणि एकदा का छावा भिडला तर तो कोपरापासून डोपरापर्यंत फाडतो. सरकार, माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तर सेनापतींनी फिर्यादीवर दबाव आणू नये. माफी असावी. कावेरीबाई, गोदावरीला युवराजांच्या महाली बोलावल्याचा निरोप वाड्यावर आला होता का? तसा निरोप कधी आला नाही. सरकार, मी म्हणतो निरोप पाठवण्याची गरजच काय होती?
पावलं आपोआप वळत होती महालाकडे. मोहिनीच पाडली होती गोदावरीवर युवराजांनी. युवराज देव आहेत, देव. म्हणजे आम्ही राक्षस राणी साहेब. युवराजांबद्दल वाईट बोललेलं मला आवडणार नाही. काही बोलायचं असेल तर मला बोला. हा कपोल कल्पित आरोप आम्हास नामंजूर आहे. कपोल कल्पित? सरकार, गोदावरी सासरी नांदतच नव्हती. सारखी तिची धाव रायगडाकडे. एकदा का माहेरी आली की सासरी परत येण्याचं नावच नाही. पर तोंडात सतत बुधभूषण आणि कौतुक युवराजांचं. राज्याभिषेकाच्या दिवशी गागा भट्ट आमच्या घरी आले. त्यांच्याकडे होती बुधभूषणाची प्रत. ती मी वाचली. मला खूप आवडला. मी त्यांच्याकडे मागितली तेव्हा त्याची नक्कल करून त्यांनी दिली आणि मग मी तो वाचतच राहिले. सासरीही खंड पडला नाही. गोदावरीच्या संसाराविषयी आम्हास काहीही ठाऊक नाही आणि ठाऊक असण्याचं कारणही नाही. आम्ही बुधभूषण लिहिला जरूर. तो कुणाला भावला, कोणी मुखोद्गत केला तर तो लेखकाचा दोष नाही, भूषण आहे. आणि राहिला प्रश्न कौतुकाचा, तर कुणी शिव्याशाप देण्यापेक्षा कौतुक केलं तर आनंदच आहे आम्हाला. पण सरकार, हे प्रकरण कौतुकाच्या खूप पुढे गेलं होतं. म्हणून तर युवराजांनी मला स्वराज्यात नोकरी देऊ केली होती. हो, तर विचारा सुरनिसाना. शंभूराजेंनी केदारजींना स्वराज्यात नोकरी देऊ केली होती अनाजी पंत? होय महाराणी साहेब, पण जावई बापूंनी ती नाकारली. कारण मला तेव्हाच संशय आला होता की यात काहीतरी काळं बेरं आहे. काळबेरं वगैरे काही नाही. आम्ही यांना सुधारण्याची एक संधी देऊ पाहत होतो. सुधारण्यासाठी मी बिघडलोच कुठे होतो? बिघडली होती ती युवराजांची नजर सरकार गोदावरीकडे पाहण्याची. अरे मुर्द्या, काय मंगळ बोलतोस तू युवराजांबद्दल? प्रभू रामचंद्राचा अवतार आहेत ते. तुझी जीभ कशी झडली नाही रे त्यांच्याबद्दल असं बोलताना? खराव बाई, माझी जीभ का नाही झडली हे आपण नंतर पाहू. पण 2 मोती मात्र झडले होते युवराजांकडून गोदावरीच्या उंजळीत. होय सरकार, हेच ते मोती. सरकार, हे मोती गोदावरीने कित्येक दिवस स्वतःजवळ जपून ठेवले होते. हवं तर विचारा गोदावरीच्या आईला. कावेरीबाई, तुम्हाला त्या मोत्यांबद्दल काही माहित आहे का? होय राणी साहेब, हे मोती गोदावरीचेच आहेत. ते मोती शंभूराजेंनी दिले होते? म्हणजे त्यांच्याकडूनच ते गोदावरीकडे आले होते. आम्ही या मोत्यांबद्दल अधिक सांगू शकतो. आपण कुलमुक्त्यार आहात. आपणास निवाड्यात आरोपी किंवा फिर्यादी यांच्या बाजूने बोलता येणार नाही. परंतु आम्ही निपक्षपातीपणाने बोलू. तसं असेल तरच बोलावं. अन्यथा आरोपीची तुम्ही पाठराखण करता आहात असा जरा देखील संशय आम्हाला आला तर तुमच्याकडून कुलमुख्त्यार पद काढून घेतलं जाईल.